टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारतीय जनता पक्ष म्हणून आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब हे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेहमीच बरोबर असतात। म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी फक्त शुभेच्छा देणार नाही, पण तुम्हाला अगर आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा असेल तर आपण विचार करावा। हे मी त्यांना सांगितलं, त्यांनी मला बोलले की आता मी त्या मनस्थितीमध्ये नाही आहे, आपण लवकरच बोलू। मग मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब यांच्याशी बोललो। रवी चव्हाण साहेबांची आणि आमच्या वैभवजींची तशी ओळख पहिल्यापासून आहे, संवादी आहे, आणि म्हणून त्यांनी मला आमच्या प्रदेश अध्यक्षजीने सांगितलं की नितेश, तू अगर त्यांना विचार, आपल्या पक्षामध्ये अगर त्यांना यायचं असेल तर आपण निश्चित पद्धतीने त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मानही ठेवू आणि त्यांना ताकदही देऊ। आणि मग तोच संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचवला। रवी चव्हाण साहेबांबरोबर त्यांची भेटही झाली आणि मग आज जे मी आपल्या खेडमध्ये आलेलो आहे ते आमच्या प्रदेश अध्यक्षजींचा संदेश घेऊन आपल्या वैभवजींना भेटण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मी इथे गणरायाचं पण दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या चर्चेनंतर येणाऱ्या 4 सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेरिमन पॉइंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकरजींचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। वैभवजींबरोबर दक्षिण रत्नागिरीचे सन्मान्य अविनाश सौंदळकर, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संतोष नलावडे, दक्षिण रायगडचे सन्मान्य जाधवजी, सुबोध जाधवजी, उत्तर जिल्हाध्यक्ष माजी उत्तर जिल्हाध्यक्ष रायगड मनीष खवळेजी, दापोलीचे विधानसभा अध्यक्ष संजय आखाडेजी आणि तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेश बामणजी, हे प्राथमिक दृष्टिकोनातून ह्यांच्या बरोबर प्रवेश करण्याचा निर्णय हा सगळ्या जणांनी घेतलेला आहे। त्यांच्या अजूनही संपर्कात असलेले त्यांचे सगळेच सहकारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या खेड आणि या परिसराच्या कोकणातल्या विकासासाठी आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे। म्हणून आज मी कुठलाही मंत्री आणि आमदार म्हणून नाही, पण भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रदेश अध्यक्षांचा संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत आलेलो आहे। काही आठवड्या अगोदर आमचे संजय यादवजी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता आमचे वैभवजी येणाऱ्या 4 तारखेला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत। आमचे जिल्हाध्यक्ष मोरेजी असतील, आमचे माजी जिल्हाध्यक्ष साठेजी असतील आणि भारतीय जनता पक्षाच्या माझे सगळेच सहकारी सगळ्यांनी एकमताने त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी बोलून आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे।
आणि म्हणून आम्ही वैभव खेडेकरजींचा आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा 4 तारखेला अधिकृत भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि म्हणून हाच संदेश देण्यासाठी मी इथे उपस्थित होतो. धन्यवाद. काय प्रश्न याबद्दल असतील तर विचार. आता मला वाटतं तो निर्णय तुम्ही योग्य वेळेसाठी तुमच्या चॅनलला चालवण्यासाठी ठेवा. आज वैभव खेडेकरजींसाठी आम्ही इथे आलेलो आहे. शेवटी एक लक्षात घ्या, हे सगळे जे चेहरे आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये येत आहेत ते आपल्या आपल्या जागी त्या भागाचं नेतृत्व करतायत. वैभवजींनी गेल्या 15 वर्षापासून, जोपर्यंत ऍडमिनिस्ट्रेटर बसला नाही, 15 वर्षापासून या खेड शहराचं नेतृत्व त्यांनी काही काळ स्वतःही केला आणि मग त्यांच्या विचाराच्या लोकांनी केलेला आहे. म्हणजे निवडून गेलेला नगराध्यक्ष म्हणून पूर्ण ह्या कोकण पट्ट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते पहिले नगराध्यक्ष होते. म्हणून लोकमान्य असणारे, लोकांमध्ये अतिशय चांगलं मत असणारे चेहरे आणि ताकद अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येत असेल तर निश्चित पद्धतीने ह्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला निश्चित पद्धतीने मिळेल. आता हातीविती असं काही नाही. शेवटी त्यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे. शेवटी ते जबाबदार नेते आहेत. आज भारतीय जनता पक्षाचे घोडदौड मग केंद्रात असो आणि राज्यात असो, आज ज्या पद्धतीने आमचा पक्ष लोकांच्या मनामध्ये आणि हृदयात बसलेला आहे, जी विकासाची घोडदौड जे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे सुरू आहे, कोकणाचा असो आणि महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून होऊ शकतो असा शिक्कामोर्तब झाला असल्यामुळे चांगल्यातले चांगली नावं आता टप्प्याटप्प्याने मी नावं वाचत चाललेलो आहे, तुमच्या समोर येतोय. अजून रांग फार मोठी आहे. शेवटी भारतीय जनता पक्षचा बालेकिल्ला म्हणून कोकणाला आम्हाला अजून ताकदीने पुढे आणायचं आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये अजूनही चांगले नेतृत्व, लोकांमध्ये लोकमान्य असलेलं नेतृत्व आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. नक्की टाकले जाईल ना. शेवटी एक लक्षात घ्या, आम्ही काय, जसं मी प्रशांत यादवजींच्या वेळी पण बोललो, आम्ही काय कुठल्या कार्यकर्त्याने एका नेत्याला पक्षामध्ये आणतोय, प्रवेश देतोय. जेव्हा ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत, प्लस त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी पण बघा, प्रत्येक जण जिल्हाध्यक्ष आहे, कोण माजी जिल्हाध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, कोण तालुका, त्या दर्जेचे पदाधिकारी जेव्हा आमच्या पक्षामध्ये, आमच्या संघटनेमध्ये येतील तेव्हा त्यांचा योग्य मान ठेवलाच जाणार. वैभवजींना आम्हाला योग्य पद्धतीने आम्ही ताकद दिली तरच ते इथे पक्ष वाढवणार की नाही. नाहीतर आम्ही नुसतं आणणार आणि बाबा इथे बाजूला ठेवणार, मग उपयोग होणार आहे का आमचा. म्हणून योग्य ती ताकद आमचा पक्ष निश्चितपणे त्यांच्या मागे उभं करेल एवढाही विश्वास तुम्हाला देतो. बघा, एक लक्षात घ्या, प्रत्येकाला आपले आपले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. शिवसेनेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला आहे. आणि हे काही लहान मुलं नाही आहेत, त्यांना माहिती आहे आपलं बरं वाईट काय आहे, कोणाला भविष्य आहे, कुठे भविष्य आहे, कुठे जाऊन योग्य ताकद मिळू शकते हे वैभवजींना माहिती आहे, प्रशांतजींनाही माहिती आहे आणि त्यांच्यावर येणाऱ्या सगळ्याच सहकाऱ्यांना माहिती आहे. शेवटी त्यांनीही फार विचारपूर्वक हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षात हा योग्य पर्याय वाटला, दिसला आणि त्यांना विश्वास बसला की बाबा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आमचे रवी चव्हाणजी, आदरणीय आमचे राणे साहेब
हे सगळ्या जणांचं एक सक्षम नेतृत्व ज्या पक्षामध्ये आहे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तर आमचं भविष्य घडेल. आम्ही शेवटी सत्ता कशाला पाहिजे असते? लोकांची कामं करण्यासाठी, लोकांचा विकास करण्यासाठी. आज हे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा खेडचा चेहरामोहरा, शहराचा चेहरामोहरा बदलून त्यांनी दाखवला. म्हणूनच तर लोकांनी परत परत त्यांना निवडून दिलं ना त्यांच्या लोकांना. म्हणून आता सत्तेच्या माध्यमातून आपला या भागाचा विकास त्यांना करायचा असल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडलं. एक लक्षात घ्या, जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे त्या संबंधित किंवा तो जो प्रश्न किंवा त्यांचा जो मुद्दा आहे त्या बाबतीमध्ये सरकारच्या वतीने उपसमिती गठीत आहे. ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून विखे पाटीलजींना त्या समितीचे अध्यक्ष केलेले आहेत आणि चांगल्यातले चांगले मातब्बर त्या उपसमितीमध्ये आहे. आणि म्हणून त्या समिती आणि आंदोलक यांच्यामध्ये योग्य पद्धतीने संवाद चालू असल्यामुळे मला विश्वास आहे लवकरच त्याच्यावर तोडगा निघेल. त्याच्यामध्ये काय एवढी चिंता करण्याची बाब नाही. मराठा आरक्षण जे 10% जे आपल्या फडणवीस साहेबांच्या सरकारने दिलेलं ते कोणी घालवलं? महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये आपल्या मराठा समाजाची आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठा समाज हा किती मागासले आहे ते सिद्ध कोण करू शकलं नाही? महाविकास आघाडीचं सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार, सुप्रियाताईंचं महाविकास आघाडीचं सरकार. म्हणून आता त्यांना नैतिक अधिकार आहे का ह्याबद्दल बोलण्याचं? हेच तर पापी आहेत सगळे. ह्यांनीच तर मराठा समाजाचं भविष्य अंधारात टाकलेलं आहे. आमच्या फडणवीस साहेबांनी आणि आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा सत्तेत आलेलं आहे तेव्हा तेव्हा मराठा समाजालाच न्याय दिलेला आहे. 10% आरक्षण कोणी दिलेलं आहे? ते पण टिकणारं दिलेलं आहे. असं नाही की सोमवारी दिलं आणि बुधवारी निघून गेलं, असाही विषय नाही. म्हणून मला विश्वास आहे विरोधकांचं काय, त्यांना आता दुसरं काय बाकी काम राहिलं नाही, ते फक्त नुसते बाटल्या मोजतायत गाडीवर मारलेल्या. समजलं ना? म्हणून त्यांना जास्त दखल घेऊ नका. आता मला एवढंच वाटतं की आपण अगर छत्रपती शिवरायांच्या नावाने अगर आपण तिथे आपण स्वतःची ओळख सांगतो, स्वतःला मावळे समजतो, गळ्यात अगर आपल्या भगवा घातला असेल तर कुठल्याच माता भगिनींकडे आपण वाकड्या नजरेने बघूच शकत नाही. ज्याचं रक्त भगवा आहे, ज्याच्या गळ्यात भगवा आहे, आपण कधीच कुठे धिंगाणा घालणार नाही, कुठली चोरी करणार नाही, कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. ह्यालाच तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात. हीच तर आपली ओळख आहे. आणि म्हणून जे कोण करणारे आहेत ते नेमकं कोण आहेत हे कुठे ना कुठेतरी शोध घेतला पाहिजे. अचानक भगवा घालून तुम्ही दुकानामध्ये चोरी कसं करताय? तुम्ही महिला पत्रकारांवर अपशब्द कसे वापरताय? हे शिवरायांचे मावळे नाही होऊ शकत. असं आहे की कोणाचं बळ आहे कोणाचं नाही बळ आहे ते एकदा आंदोलन सुटल्यानंतर ना एक वेगळी पत्रकार परिषदच आपण घेऊ. पण शेवटी आमचा आता सरकार म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की आता जे समोर असलेलं आंदोलन आहे, जो काही त्यांच्या प्रश्न जे त्यांनी सरकारच्या समोर मांडलेत ते आमची उपसमिती म्हणून विखे पाटीलजी ते हातात आहेत. बघा आपल्या कोकणामध्ये ना एक म्हण आहे, ज्या झाडावर आंबे असतात ना तिथेच दगड मारली जातात. म्हणून फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आज महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊच शकत नाही. ज्या व्यक्तीने मराठा समाजाला आतापर्यंत सगळ्या पद्धतीचा न्याय दिलाय, फक्त आरक्षण नाही, महामंडळांच्या विविध आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून किती लाभार्थी तयार केले जरा विचारा. मग सारथीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलंय हे जरा यादी काढा. म्हणून हे सगळा न्याय अगर ज्या व्यक्तीने आपल्याला दिला असेल तर मग तुम्ही कुठल्या पद्धतीने फडणवीस साहेबांना जबाबदार धरता? जो देणार आहे त्याला कसं जबाबदार धरू शकता तुम्ही? उलट ज्यांनी आतापर्यंत दिलं नाही, ज्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाला फसवलं
त्यांच्या अंगावर गेलं पाहिजे, त्यांच्या नावाने खडी फोडली पाहिजे. ज्या माणसाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यांना कसं आपण जबाबदार धरू शकतो, त्यांच्याबद्दल आपण कसा शिविशाप वापरू शकतो. असं आहे, सगळ्यावर आमचं लक्ष आहे. सरकार म्हणून आम्ही काय कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला देणार नाही. फडणवीस साहेब स्वतः या राज्याचं नेतृत्व करतायत, म्हणून राज्याच्या जनतेने चिंता करू नये. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. जनतेला सुरक्षित ठेवण्याचं काम आमचा देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. कसं शक्य आहे? आंदोलकांना काय म्हणजे कळलं तर कसं? मला असं वाटतं पोलिसांवर असा अविश्वास दाखवू नये. बिचारांची गणपतीच्या उत्सवाची पण सुट्टी रद्द करून दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करतायत. घरदार, आता आपल्या घरात गणेश उत्सव आहे, आपलं कुटुंब आहे, त्यांचं कुटुंब नाही आहे का? मग अशा पोलिसांवर आपण कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीचे आरोप करू नये. उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे. स्वतःची जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आज दिवस रात्र एक करून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतायत. आता काल 2-3 दिवसापासून त्यांना गोल टोपी दाढीवाले भेटायला रेग्युलर जात आहेत, म्हणून नितेश राणेवर टीका करणारच. अब्बा को खुश करना है ना, तो नितेश राणे को गाली देना पडेगा. म्हणून मला शिव्या देण्याचा खरा अर्थ जेव्हा अब्बू आझमी जाऊन बसतो, जेव्हा MIM वाले जाऊन बसतात, हे सगळे दाढी कुरवळण्यावर त्याला जाऊन भेटले तर नितेश राणेला शिव्या मिळणारच. कारण का मी हिंदुत्वाचं काम करतो, मी जिहादच्या विरोधात लढतोय. अहो पॅलेस्टाईनचे समर्थक म्हणून त्या अब्बू आझमी इकडे पाहिलं जातं. या MIM लोकांचे बॅकग्राऊंड जरा तुम्ही लोक बघा. हे बाबा फोन ठेवून ना, कोण असेल फोनवर तर थांब ना जरा. त्याचं समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं. त्यांना कसं भेटणार, कसे भेटतायत हे? म्हणून जे हिंदुत्वाचं काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ओळखलं जातं ना, म्हणून त्या मुल्ला मौलवींना खुश करण्यासाठी बरोबर माझ्यावर टीका करणारच. त्याच्यात काय आश्चर्य आहे? असं काहीच नाही. कोंडीत आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे आणि मुळात मुद्दा तुम्हाला सांगतो, हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे सरसकटचा. कोकणामध्ये आपल्या इकडे सगळं आपण कुणबी समाज असो, आपला मराठा समाज असो, सगळे गुणगोविंदाने आपण राहतो, आनंदात राहतो, आहे की नाही? मराठा समाज म्हणून ओळखला जातो, कुणबी समाज म्हणून आमचा कुणबी समाज ओळखला जातो. इथे आपल्याकडे तो विषयच नाही. विदर्भामध्ये पण तो विषय नाही. हा फक्त मराठवाडा पुरता जो विषय आहे. त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती निर्णय घेते. हो, कारण का आता सगळे तेच बोलतो ना. काल 2-3 दिवसापासून जे जे लोक त्यांच्याबरोबर स्टेजवर बसतायत ते सगळे हिंदू द्वेषी आहेत. जिहाद मानसिकतेचे लोक त्या व्यासपीठावर कसे जाऊ शकतात? ज्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलंय, ते लोक व्यासपीठावर कसं जमतात? पहिला गौमूत्र शिंपडलं पाहिजे त्या व्यासपीठावर. एक लक्षात घ्या, ह्यावर आमचं सरकार म्हणून निश्चित पद्धतीने आमचं फार बारकाईने लक्ष आहे. असंख्य बैठका उपसमितीच्या सुरू आहेत. शेवटी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आरक्षणाचा हा विषय सोडवायला लागेल. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, म्हणून ज्या संविधानामध्ये ते आरक्षण देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना त्याच देऊ शकतो, आपण ओबीसी मधून आपण आरक्षण देऊच शकत नाही, शक्यच नाही आहे. पण जे 10% आरक्षण आम्ही ह्याच्या अगोदर दिलं आणि ते टिकून दाखवलं, ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता, ज्याचा उल्लेख सर्वात पहिला राणे समितीमध्ये झालेला, की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आपण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकरीने देण्याचा जो निर्णय झाला, त्याचीच अंमलबजावणी त्या सगळ्या आमच्या फडणवीस साहेबांनी तो निर्णय टिकून दाखवला ना. मग वाद होण्याची कारणच नाही आहेत, पण त्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारचं लक्ष आहे.
हो तेच विचारा कुठल्याही मराठ्यांना आमच्या विचारा ना, तुमच्या मागे उभे असतील ना, त्यांनी सांगा आमच्या कोकणामध्ये आपण सगळे गुणगोविंदांनी राहतो ना, सरसकटचा विषय इथे होणारच नाही. मराठा समाज म्हणून मराठा समाज राहतो, कुणबी समाज म्हणून कुणबी समाज आमचा एकत्र राहतो, काय प्रॉब्लेम नाही इथे. सरसकटचा विषय त्यांनी मराठवाडा म्हणून वरती उपस्थित केलेला आहे, त्यावर उपसमिती विचार करते. बघा तेच आता त्यांच्या ज्या सूचना आहेत, त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरच तर आमची उपसमिती काम करते ना. त्याचसाठी तज्ञ लोक एकत्र बसले आहेत की ते जे मागतोय त्याच्यावर काय तोडगा निघू शकतो, मग त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो उद्या संविधानाच्या चौकटीमध्ये पण टिकला पाहिजे, त्यासाठी आपण उपसमिती काम करते. चला रे बाबा, 2 वाजले. धन्यवाद. बघा मला वाटत नाही आंदोलन अजून उग्र होण्याची वेळ येईल. आमची उपसमिती आणि आमचं सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने मार्ग काढू. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.